जमीन भुसभुशीत वाटते, म्हणजे इथेच डेड बॉडी असणार. पोलीस हे इथं काय करतात? सगळीकडे शोधा. काही संशयास्पद सापडलं किंवा एखादा पुरावा दिसत असेल तर ताबडतोब मला येऊन कळवा. जावा. हो सर. बॉडी शोधतानाच कसे काय आले पोलीस? ज्याची भीती होती तेच तर नाही झालं. टिम्पल ने पाठवले ना. तुमच्या सगळ्या दोऱ्या आता माझ्या हातात आहे. मी दोऱ्या हलवल्या की तुम्ही हलायचं. मी तुम्हाला खेळवणार आणि तुम्ही खेळायचं. तसं जर का असेल तर मी सोडणार नाही तिला. मग काही झालं तरी चालेल. साहेब इकडे तर काय सापडलं नाही. साहेब तुम्हाला कसला वास येतोय का? कसला तरी कुजल्यासारखा येतोय. पुरलेल्या बॉडीचा येतो ना तसा वास येतोय. काय करून बसलोय मी? या बाजूला काय नाही, म्हणजे मागच्या बाजूला काहीतरी गडबड दिसते. चला चला. इथे येऊन बॉडी शोधण्याचा मूर्खपणा नव्हता करायला पाहिजे. आता पोलिसांच्या तावडीतून सुटणं माझं अवघड आहे. तरी केलं पाहिजे. पोलिसांना जर काही डेड बॉडी सापडली माझ्या समोर दोनच पर्याय.
एक म्हणजे हे गाव सोडून पळून जाणं, नाहीतर दुसरं पोलिसांच्या स्वाधीन होणं. ओ साहेब इकडे लवकर येतो, इथं कोणतरी आहे साहेब. ओ लवकर याला, इकडे कोणतरी आहे. कोणी केलं हे? कोणी केलं हे? अहो काय माहिती, काय कळलं नाही कोणी केलं साहेब. शोधा. काळे राऊत सगळीकडे शोधा. हो सर. किती वेळ झाला मी तुझी वाट बघतोय. तुला माहितीये आता पोलिसांच्या हाती लागता लागता वाचलोय मी. माझ्यामुळं वाचलाय तुम्ही. तू नाही ना पाठवले पोलीस? काही हिटबीट लागले का हो तुम्हाला? मला जेच करायचं असतं ते मी तर आले असते का? चला इथनं पळून जाऊ, लवकर चला. कसं पळणार ते बघ. अर्धी बॉडी उकरून ठेवलीये. ती जर का पोलिसांना सापडली तर आपलं काही खरं नाही. बोलण्यात वेळ वाया घालवताय का? चला ना जाऊन बॉडी काढू. चला. तुझ्याकडे नंतर बघतो. चला. टेम्पल, पोलिसांकडे लक्ष ठेव. जा चालू कर. टेम्पल, पाय पकड. साहेब इथं कोण दिसना झालं या. साहेब इथं तर कोणच नाहीये. कळायला आता. काळे काढायला बाहेर.
साहेब पहिल्यापेक्षा जरा वास कमी येतोय. खड्ड्यात तर काहीच नाहीये. काहीच नाहीये. मग खड्डा खाणला कशासाठी? कुणी आणि कधी? अहो साहेब मी शपथ घेऊन सांगतो माझा याच्याशी काही संबंध नाही हो साहेब काही. हो हे फार्म हाऊस कोणाचं आहे? तुझंच आहे ना? मग कसं बोलतोयस माझा काही संबंध नाहीये? मागाशी तरी इतका वास येत होता आणि बरोबर आम्ही इथं आल्यावरच गाडीची काच कशी काय फुटली? कुणी फोडली? हो साहेब हो हे काय बोलताय तुम्ही साहेब? हो मी काय केलेलं नाही. मी खरं सांगतो मी काय केलेलं नाही साहेब. बोल. हे सगळं तू एकटा करत नाहीयेस. तुझ्यासोबत अजून कोणीतरी आहे किंवा तू माणसं ठेवलीत पैसे देऊन. अहो हे काय बोलताय तुम्ही साहेब? अहो मी असं काय केलेलं नाही हो. अहो मी खरंच काय केलेलं नाही. हो गाडीची काच फोडून आमचं लक्ष वळवलंस. इथे जे होतं बायकोची बॉडीच असणार, दुसरं काय असणार आहे? ती गायब केलीस. बोल अजून कोणी तुझ्यासोबत? बोल. हो साहेब आता तुम्हाला कसं सांगू साहेब? हो माझ्याबरोबर कोणच नाहीये साहेब. आणि ह्या फार्महाऊस होती माझ्या बायकोशिवाय आणि माझ्याबरोबर येणाऱ्या मैत्रिणीशिवाय आहे ना कुणाला काहीच माहिती नव्हतं हो साहेब. हो मग आमच्या गाडीवर दगड आत्ताच कसं काय पडला आणि तुला नाही दिसला दगड कोणी मारला तो? हो साहेब हो जर तो दिसला असता तर मी तुम्हाला सांगितलं नसतं का हो साहेब? बघा ना किती अंधार आहे इथं. मला काहीच कळत नाही हो साहेब. इथं खड्डा कशाला काढलाय? कुणी काढलाय खड्डा इथं? मला काहीच माहिती नाही. मला माहित आहे की एका ठिकाणी मी पैसे पुरून ठेवले होते. ते तुम्हाला दाखवू का? चल दाखव बघू. साहेब ह्या मी दाखवतो तुम्हाला. हे बघा इथंच मी पैसे लपून ठेवले होते साहेब. इथंच खोदा. इथं खोदा साहेब. आणि तिथं पैसे सापडतील ना ते तुम्ही घ्या. पण मला सोडा हो साहेब. मला सोडा. या रिकाम्या खात्यात पैसे शोधू? माझे पैसे कुठे? माझे पैसे माझे सोन्याचे बिस्किट माझे पैसे कुठे आहे साहेब? माझे पैसे साहेब शोधायला माझे पैसे साहेब. शोधा साहेब पैसे शोधायला. साहेब फसवलं आपल्याला ह्यानी. नाही साहेब मी स्वतः इथं माझ्या हाताने पैसे लपवले होते साहेब. कुठे गेले माझे पैसे? अहो साहेब माझे पैसे कुठे साहेब? तुम्ही शोधला साहेब माझे पैसे कुठे गेले? त्याला 3rd डिग्री द्या चांगली म्हणजे हा पोलिसांनी येड्यात काढणार नाही परत. चांबडी सोलायची चांगली म्हणजे याला पोलिसांची किंमत कळेल. मारा याला. हो साहेब लोक. हो साहेब साहेब लोक. चल लवकर. किती लवकर. डॉक्टर आपलं नशीब लय चांगलं आहे. तिकडे ती चिता जळते ना त्यात नीलम मॅडमचा अंतिम संस्कार करून टाकू. चल लवकर. चल लवकर डिंपल.
काय झालं? असं का बघताय? तुझ्यामुळे आज पोलिसांना सापडता सापडता वाचलोय मी. पण माझ्याचमुळे तुम्ही वाचलं हे विसरू नका. मी आता पार्टनर आहे ना तुमची, असं कसं तुम्हाला अडचणीत टाकल? आणि तेच चांगलं आहे तुझ्यासाठी. चला निघा आता इथनं. आता ह्या नीलमचं मॅटर इथंच संपलाय ना असं समजा. अजून लय कामं करायचे, अजून आपल्याला दोघांनी म्हणून लय पैसा कमवायचा आहे. परत पोलिसांनी पकडल्यावर म्हणू नका माझ्यामुळे पकडले. चला. डॉक्टर, हे बघ आता झालं गेलं, विसरून जा. अजिबात कशाचं टेन्शन घेऊ नका. एकदम शांत झोपा. गुड नाईट. आता काय? डिंपल, हे बघ, आज जे काय झालं ते आपल्या दोघांव्यतिरिक्त तिसरं कोणालाही कळता कामा नये. हो, बरं झालं तुम्ही मला सांगितलं. नाही तर उद्या सकाळी मी अख्ख्या गावाला स्पीकरवर सांगणार होती. डिंपल, मग काय, तुम्हाला काय माझ्यावर विश्वास नाही का? मी कशाला कोणाला सांगू? मला मरायची हौस आली आहे. आणि असं पण तुम्ही मला पार्टनर म्हणून घेतलंय, पण तुम्हाला अजून पण माझ्यावर विश्वास नाहीये. आता तसं नाही, माणूस बोलता बोलता बोलून जातो म्हणून म्हणालो. मागच्या वेळेसारखा चुका करायच्या नाहीत मला. परत कळलं? तुम्ही का घाबरताय? मी नाही सांगणार कोणाला. तेच चांगलं आहे. चल, गुड नाईट. हिचा डाबरा भरला हिचा